नमस्कार. आयज वर्ल्ड मेंटल हेल्थ डेच्या निमित्तान आमच्या बरोबर डॉक्टर रुपेश पाटकर आसा. वेलकम डॉक्टर. तर आयज आमी तांच्या वांगडा मेंटल हेल्थ ह्याच विशयाचेर चर्चा करतली. डॉक्टर, म्हजो पयलो प्रश्न आसा की आमचे मेंटल हेल्थ जे आसा आनी ताची जी अवेरनेस जाला सध्या तितली जी आसा ती पुरो आसा काय आनी आमकां जाय? म्हाका अशें दिसता की आमी पयलो कन्सेप्ट क्लियर करूंक जाय की आमी मेंटल हेल्थ म्हटल्यार कितें म्हणटा. कशें आसता की आमी चिंतता ते आमचे विचार, आमी फील करता ते आमचे भावना आनी आमी वागता ते वर्तन. म्हणजे विचार, भावना आनी वर्तन हे तीन महत्वाचे कंपोनंट आमच्या मेंटल हेल्थात येतात. तर हे आमकां डे टू डे लायफ जे आमी जगता ते ऑप्टिमम लेवलीन आमी एन्जॉय करता काय, ते करपाक मेळप म्हटल्यार आमची मेंटल हेल्थ बरी आसा. मेंटल हेल्थ बरी रावपा खातीर आमी वेगळे प्रयत्न करिना. म्हणजे जितलो कॉन्शियस आमी आमच्या फिजिकल हेल्थासाठी आसता, ओके, आमी डायट व्यवस्थित घेता, एक्सरसाइज व्यवस्थित करता, तशें मेंटल हेल्थासाठी आमी कांय करिना. सो इट्स अ निग्लेक्टेड हें आसा अशें दिसता. दुसरो प्रॉब्लेम हे आसा की आमी ज्या सोशियो इकॉनॉमिक सिच्युएशनात रावता ती चॅलेंजींग जाल्ली आसा मेंटल हेल्थाक. सो ताका लागून आमकां त्याच्यार कॉन्शियसली विचार करपाची, गंभीरपणान विचार करपाची गरज आसा अशें म्हाका दिसता. सो तुम्ही जसे म्हटले की त्याचे तीन भाग जे इम्पॉर्टंट आणि आमची सोशियो इकॉनॉमिक सुद्धा आता असं चॅलेंजिंग जाला. बट इवन इन सच सर्कमस्टान्सीस आमी कशा तरेन आमची मेंटल हेल्थ बरी दवरपाक मेळटली आमकां? एनी वेज ऑर एनी अशे टिप्स अँड ट्रिक्स जे तुमच्या कडेन आसा तुम्ही जी शेअर करपा येता तुमकां? हांव अशें म्हणटा की आमी पहिल्यांदा इम्पॉर्टन्स दिवपाक जाय मेंटल हेल्थाक. आनी कितें आमकां जरुरीचें आसा, कितें स्किल्स आमकां जरुरीचे आसा, ते स्किल आमी डेव्हलप कशें करप. जेन्ना हांव सोशियो इकॉनॉमिक सिच्युएशन बदलली अशें म्हणटा, सो हांव एक एग्जाम्पल दिता. जेन्ना म्हाजें भुरगेपण आनी तुजें भुरगेपण हेच्यात फरक आसा. आमी जेन्ना ल्हान आसले तेन्ना आमकां जर नवीन कपडे जाय आसले जाल्यार आमकां कपड्याच्या दुकानांत ना, कापडाच्या दुकानांत वचचें पडटालें. ओके, थंय वचून आमी कापड घेताले, मागीर टेलरा कडेन वयताले, मागीर टेलर 15 दिसांनी आपयतालो, मागीर 15 दिसांनी तेच्या कडेन वचप, मागीर तो सांगतालो अजून बटनां लावची उरल्यात म्हणून आणखी 4 दिसांनी आपयतालो. सो आमकां नवे कपडे मेळपाक ऑलमोस्ट 20-21 डेज म्हटल्यार 3 वीक्स लागताले. आतां जर भुरग्यांक जर नवे कपडे जाय जाल्यार इन्स्टंट मेळटा. ह्या सिच्युएशनातून आमी एक गोष्ट आमी शिकल्या ती म्हटल्यार डिलेड ग्रॅटिफिकेशन. पेशन्स दवरपाक शिकल्या. म्हणजे खंयची गोष्ट तुमकां जाय जाल्यार पेशन्स दवरप हे स्कील आसा. ते आमच्या लक्षात येयना स्कील आसा म्हणून. थोड्यो गोष्टी अशा आसा की आमच्या लायफांत आमकां मेळचेच ना, ते डायजेस्ट करपाचे स्कील आसा, ना डायजेस्ट करपाक शिकप. ओके, म्हटल्यार अशे कितलेशे गोष्टी आसा आमच्या भुरगेपणांत आमच्या परिस्थितीक लागून आमकां मेळतच नासले, पण ते नसले तरी जीवन बरें चलता. हे इम्पॉर्टंट गोष्ट आमी आमच्या भुरगेपणांत शिकल्या. ती आतां नव्या पिळगेच्या फुड्यात येयना. आनी ताका लागून म्हाका अशें दिसता ही कितें म्हणटा आमी छोटी छोटी अशी स्किल्स आसात जेचेर आमी नियाळ करपाची गरज आसा. दुसरें म्हाका अशें दिसता की आमी जिवनात जे प्रॉब्लेम आमच्या फुड्यात येता, म्हटल्यार आमी शाळेंत शिकतना आमकां इमोशन कशें हँडल करपी कोण शिकयना. मॅथमॅटिकल प्रॉब्लेम कशें हँडल करप ते शिकयतात, पण सपोज म्हाजी झगडी जाली जाल्यार ती कशी हँडल करप, म्हाजे इंटरपर्सनल रिलेशनशिपीत प्रॉब्लेम तयार जाले, म्हाजे इकॉनॉमिक सिच्युएशनच्या संदर्भात प्रॉब्लेम तयार जाले, हांव खंय काम करता, घरात वावरता, थंय म्हजे प्रॉब्लेम तयार जाले, तर ते प्रॉब्लेम हँडल कशें करप. सो प्रॉब्लेम सॉल्विंग स्कील म्हणटा ते कॉन्शियसली आमकां कोणी शिकवना. सो ताका लागून तेची गरज आसा. आज कशें दिसता म्हणजे हांवें जशें म्हटलें की पयलीं हे चॅलेंजीस नासले की लायफ वॉज टोटली डिफरंट. न्युक्लियर फॅमिली आतां आसा तशी नासताली, जॉयंट फॅमिली आसताले, सो बफर पण आसले. म्हटल्यार तुमकां स्ट्रेस येयलो जाल्यार तुमी एकटे नासताले. आतां सिच्युएशन अशी जाल्या की आमी गर्दीत आसा पण आमी एकले आसा. पयलीं आमी एकलेच आसताले पण आमी कनेक्टेड आसताले. सो हे एक वेगळी सिच्युएशन आसा म्हणून ही स्कील आमी शिकोवंक जाय, जेका आमी लायफ स्किल्स म्हणटा. सो त्याच्यात येता प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल जशें हांवें म्हटलें, डिसिजन मेकिंग स्किल. म्हटल्यार भुरगीं किंवा आमी कोण निर्णय कसो घेता, त्या निर्णय घेतना म्हणजे खंयची गोष्ट आमकां खरेदी करपाची आसा, कितें आमकां वागपाचें आसा जाल्यार आमी तेच्या खातीर कितें क्रायटेरिया दवरलेलो आसा काय, तो क्रायटेरिया शिकप खूब इम्पॉर्टंट.
ओके, प्रायोरिटी खंयचे हे करप. सो डिसिजन मेकिंग इज अ स्कील. आता तुमकां प्रॉब्लेम सॉल्विंग डिसिजन मेकिंग स्कील येवपाक जाय जाल्यार तुमकां आणखी 2 स्कील इम्पॉर्टंट आसा. ते म्हटल्यार तुमचे थिंकिंग. ओके, क्रिटिकल थिंकिंग अँड क्रिएटिव्ह थिंकिंग. तुमच्या फुड्यात जी गोष्ट येता त्याचे क्रिटिकल थिंकिंग तुम्ही करप, विश्लेषणात्मक त्याचा विचार करप आणि तुमका एक नवीन क्रिएटिव्ह सृजनशील विचार तुमच्याकडे येवप हे सुद्धा इम्पॉर्टंट आसा आणि हे शिकोवंक जाय. कशें जाता, एक गोष्ट हांव सदांच म्हणटा की हांव आतां म्हाज्या एज आतां 50 इयर्स जाले. ह्या 50 वर्सांत हांव जे पळयता सगळे ट्रान्झिशन, सुख साधना जी आसा, टेक्नॉलॉजिकल एडवान्सेस आणि ताका लागून आमकां जी साधना मेळ्ळ्या तिची रेलचेल जाल्ली आसा, भरपूर साधना आसा. पण हांव अशें म्हणूंक शकना की गेल्या 50 वर्षांत सूख वाडलें. सुख साधनांची रेलचेल जाली तरी सूख वाडोंक ना. सो आमकां जर आमची मेंटल हेल्थ पळोवपाक जाय, आमच्या जिवनातलो हॅपीनेस आमकां पळोवपाक जाय, डे टू डे लायफ आमी एन्जॉय कशें करपाचें हे पळोवपाक जाय जाल्यार सुख साधना ते आमकां हँडल करपाक शिकोवचें ना किंवा ते आमचे सूख मेंटल हेल्थ इम्प्रूव करचें ना. सो मेंटल हेल्थ इम्प्रूव करपासाठी आमी वेगळ्या प्रकारे चिंतपाची गरज आसा. हेचेर लोकांनी रिसर्च करूंक ना काय, तर खूब लोकांनी रिसर्च केला. जशें विक्टर फ्रँकल आसा, त्याचे मॅन सर्च फॉर मिनिंग नावाचे एक सुंदर पुस्तक आसा. हो सायकॅट्रिस्ट आणि तेका नाझी फौजांनी ऑलमोस्ट 4 वर्सां तो तेंच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पात असलो आणि कॉन्सन्ट्रेशन कॅम्पातली हलाकी इतली असली, इतली डिफिकल्ट असले की आउट ऑफ 100 3 लोकच सर्वात जाताले, जगताले, 97% मरताले. आणि त्याच्यातून विक्टर फ्रँकल जगलो आणि तो म्हणता आपण कित्याक लागून जगलो, तो म्हणता आपण मिनिंग सोदले. म्हटल्यार प्रत्येक गोष्टीत, तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही मिनिंग शोधूक शकतात काय, ते मिनिंगफुल करूक शकतात काय. म्हणजे तो शेत म्हणतालो की थंय आपणाक त्रास जाता, सगळे टॉर्चर जाता, इन्सल्ट जाता, तेन्ना तो चिंततालो एक दीस हांव हांगाच्यान सुट्टलो, मागीर आपणाक भाशण दिवपाक आपयतले आणि ते भाशण आसतले कॉन्सन्ट्रेशन कॅम्पातले सायकोलॉजिकल आस्पेक्ट. तीच आपण भाशण कितें दितलो तेजेर तो चिंततालो आणि न्यूट्रल हे जावन तो ऑब्जर्व करतालो. दिस इज म्हाका तरी खूपच, जेन्ना हांवें पयले फावटी वाचले तेन्ना म्हाका दिसलें आमी केन्ना अशें चिंतिना. म्हाका अशें दिसता की आमी प्रेझेंट टेन्सात रावपाक शिकोवंक जाय. आत्ताच्या क्षणात आमकां संवय अशी जाल्या की घडये घडये आमच्या फुड्यांतले गोश्टी चेंज जावपाक जाय. एक एग्जाम्पल दिता. मोबायल घेवन जर तूं बसलाय, ओके, 1 वर जालो तरी तुका दिसता की 1 मिनिट जालें आसतलें. तुका ऑपोजीट सांगता, तूं मेडिटेशन करपाक बस, 1 मिनिट जालें तरी तुका दिसतलें अरे 1 वर जालो. ओके, सो आमच्या फुड्यांतली टेक्नॉलॉजी आमकां टायमच्या संदर्भातले हे अशें फील दिता. सो वॉट आय सजेस्ट की मेंटल हेल्थ इम्प्रूव जावपाक आमी जशें मिनींग सोदूंक जाय तशें आमकां शांतपणी प्रेझेंट टेन्सात रावपाक जाय. खूब फावटी हांव म्हणटा गोंयांतल्या मनशांनी हॅपी रावपाक जाय, बिकॉज लोक हांगा येता निसर्ग पळोवपाक, पण आमी केन्ना पळयता काय. जेन्ना हांव म्हणटा मेडिटेशन म्हटल्यार त्या क्षणात रावप. ओके, सो आमी जशें ध्यान करता तेन्ना खंयचे तरी एक अवलंबन घेवन बसता, तशें आमी जेन्ना रस्त्यान भोंवता, ओके, खंय आमी वयता तेन्ना आमी आजूबाजूच्यो गोश्टी एन्जॉय करता काय, कशें दिसता, हे कशें दिसता, ते कशें दिसता आणि ते आमी एन्जॉय करता काय. तर आमची ही परिस्थिती जाल्ली आसा की आमी खंय तरी एका सिच्युएशनात पावल्या उपरांत एन्जॉय करता. हांव सदां हो प्रश्न विचारता, आमी पिकनिकेक वयता, म्हाका सांग पिकनिकेच्या स्पॉटार पावण्यात मजा आसता का वाटेत मजा आसता. वाटेत मजा असता. पण आम्ही डिबेट करता खंय पावता, पण ऍक्च्युअली ही वाटेतली मजा म्हटल्यार डे टू डे ऍक्टिव्हिटीतली मजा. आम्ही येता वयता, ऑफिसात येता, घराकडे वयता, ही ते वयता येता वयताना जे जे कितें आमी हे करतात ते आमी एन्जॉय करपाक शिकोवंक जाय. म्हाका अशें दिसता की थोडे स्किलय आसा. म्हटल्यार हांव तुका एक प्रश्न विचारता. हांवें जर तुका विचारले टायम कितलो जालो जाल्यार तूं घड्याळ बघतलें आनी म्हाका सांगतलें 11:30 जाले. ओके, हे एक उत्तर येवंक शकता. पण टाइम कितलो जालो हेचे दुसरे उत्तर येवंक शकता. कालचे इतकेच हे उत्तर येवंक शकता. तिसरे उत्तर तूं दिवंक शकता की तूं घड्याळ कित्याक बांदूंक ना, तूं कित्याक म्हाका विचारता, तुजें तूं पळयत चल न्ही. दीज आर 3 इगो स्टेट. पयली इगो स्टेट आसा जेका आमी मॅच्युअर इगो स्टेट म्हणटा, अडल्ट इगो स्टेट, त्याच्यात कितलो टाइम जालो ते सांगलें. दुसरें आसा दॅट इज चाइल्ड इगो स्टेट, कालच्या इतकेच. आणि तिसरी इगो स्टेट आसा ती पेरेंट इगो स्टेट, खाष्ट. ओके, प्रत्येकाक कंट्रोल करा. आमी जर मॅक्झिमम अडल्ट इगो स्टेटीत आमी रावपाक स्वताक शिकयले जाल्यार सिच्युएशन वील बी डिफरंट.
आमच्या पळोवपाचो दृश्टिकोन चेंज जातलो. हेका धरून हांव एक उदाहरण दिता. हांवें एक बूक बरयला, अर्ज मधले दिवस म्हणून. त्या बुकाक म्हाका एक पुरस्कार जाहीर जालो. ओके, तो पुरस्कार जाहीर जाल्या उपरांत हांव घरा कडेन गेलो. आय वॉज व्हेरी हॅपी. म्हटल्यार कोणाकय पुरस्कार मेळ्ळ्यार हॅपी जाता. आनी वचून हांवें बायलेक सांगलें की पुरस्कार मेळ्ळा. तिची रिएक्शन कितें आसली, अशें बरें जालें, तुका च्या पावडर हाडपाक सांगलेली तेचें कितें जालें. ओके, आतां हांव म्हाज्यातले चायल्ड असले, हांव तिचो प्रॉब्लेम म्हणिना, हांव म्हाजो प्रॉब्लेम कितें आसा ते म्हणटा. म्हाज्यातले जे चायल्ड असले जाका तिच्या कडसून सुद्दां शाबासकी जाय आसली, ते नर्वस जाले. एक्चुअली म्हाका जेन्ना जेणी पुरस्कार दिलो तेणी म्हाका एप्रिशिएट केलें न्ही. आमकां प्रत्येक ठिकाणच्यान आमकां कितें शाबासकी जाय. जर ती आमकां प्रत्येक ठिकाणच्यान शाबासकी जाय तर आमी आमच्यातले चायल्डच दवरलेले आसा. ओके, आनी हेच सांगता सांगता म्हाका उगडास जाता की ह्या दिसांनी जिवाक म्हज्या कडेन जे क्लायंट येतात, यंग कपल्स येतात, झगडी जातात, सेपरेशनाचे हे घेवन येतात, तेन्ना म्हाका लक्षात येता की आमी डिसअपॉयंटमेंटाक डिझास्टर सजवून बसतात. बारीक बारीक गोष्टी असतात आनी ते आमकां अशें दिसता की खूब व्हडले डिझास्टर आसा. एक उदाहरण दिता. हे कशें आसा, आमी आमच्यातलें ल्हानपण आमी सोडलें ना आनी आमी मॅच्युअर जाले ना जाल्यार तशें जाता. इमॅजिन कर की आमी कोणा कडेन आमच्या काकी कडेन मावशे कडेन गेल्या, ल्हान भुरगीं आसात, एक 7-8 वर्साची भुरगीं आसात, म्हणजे 3 ते 4 वर्साचे आनी व्हडले 8 वर्साचे. आनी आमच्या काकी मावशीन कोणी ते लाडू करून हाडून दवरले, 5 लाडू दवरले, 5 भुरगीं येयले आनी सांगलें की घ्या तुमचे लाडू. व्हडले आसता ते पटकन 8 वर्साचे घेता आनी धाकटे सगळे शेवटी पावता. जेन्ना ते शेवटी पावता तेन्ना तेचे लक्षात येता तो लाडू फुटलेलो आसा. ओके, आनी ते पळयता बाकीच्या 4 जी आपली भावंडां आसा व्हडली तांकां बरो लाडू मेळ्ळो, आपणाक फुटलेलो मेळ्ळो आनी तेची एक रिएक्शन आसता, ते नाकात म्हाका लाडू म्हणून उडयता. ओके, एका डिसअपॉयंटमेंटाक आमी डिझास्टर समजता आनी हीच गोष्ट आमी व्हडलेपणांत जर करूंक लागले देन इट्स अ रॉंग थिंग. सो आमी डिसअपॉयंटमेंटाक डिझास्टर समजप ना अशें म्हाका दिसता. तुम्ही जशें म्हणलें न्ही की लायक आमकां म्हणजे सगळ्या कडेन शाबासकी जाय अशें, लायक आमी आतां ताका एक टर्म अशी दिला सद्या की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन ऑफ व्हॅलिडेशन म्हणटा. आनी ते सोशल मिडियाचेर तरी आमची जनरेशन आय थिंक खूब यूज करता की अशें कितें जालें बरें आमी रोखडी पोस्ट करता आनी मागीर थंय कोण रिएक्ट करूना, कितें करूना जाल्यार आमकां अशें अरे आमी कितेंच केलें ना अशें खूब टायम लायक खूब वेळा तशें दिसता. डज दॅट ऑल्सो अफेक्ट आमची मेंटल हेल्थ टू सम एक्सटेंट? हय, आमी तेचेर चिंतूंक जाय. आमच्या इमोशनल कंट्रोलाचो रिमोट कंट्रोल आमी आमच्या हातांत दवरूंक जाय न्ही, लोकांच्या हातांत दिवपाक जायना. मोटिवेशन आमचें इंटरनल मोटिवेशन आसूंक जाय न्ही, नॉट एक्सटर्नल मोटिवेशन. घडये अशें जावंक शकता की हांव सोशल मिडियाचेच आसा अशें म्हणना. आमी भुरगेपणाच्यान सुद्दां भुरग्यां कडेन उलयतना तांकां अभ्यासाचे एक्चुअली आमकां अभ्यासाचें मोटिवेशन कितें, क्युरियोसिटी काय पयलो नंबर. आमी भुरग्यांक सांगता तुका पयलो नंबर काडपाक जाय, तुका अशें लायक जाय जाल्यार तुका शिकोवंक जाय, पण तुका त्या अभ्यासात एक इंट्रस्ट आसा, कितें तरी ते वेगळें कितें तरी सांगता. हे सगळे फेनॉमेना आमच्या आजूबाजू घडटा, त्या फेनॉमेनाचें एक्सप्लेनेशन आसा. ल्हान भुरगे जर तूं पळयले 2 वर्साचे 3 वर्साचे ते सगळे सोदीत आसता, प्रत्येक गोष्ट ताका नवीन दिसता आनी ते प्रत्येक गोष्टीक ते एक्सप्लोर करता. दॅट इज द बेसीक हे आमचें नॉलेज हें करपाचें, क्युरियोसिटी. हे क्युरियोसिटीन आमी एन्जॉय करपाचें सोडून दॅट इज इंटरनल मोटिवेशन न्ही, आमी ताका एक्सटर्नल मोटिवेशन करपाक. म्हाका अशें दिसता की आमी ल्हानपणाच्यान आमी स्वता शिकतना किंवा दुसऱ्यांका शिकयतना ही मिस्टेकी करता. ओके, इनसायट ना ताका लागून, म्हणजे मिस्टेक केलें म्हणजे क्रायम केलो अशें हांव म्हणना. उदाहरण हांव तुका दिता. सपोज तुज्या घरांत 1 वर्साचें भुरगें आसा, 1.5 वर्साचें भुरगें आसा. तूं जेन्ना भायरच्यान येता न्ही, भायर गेल्लें आसता, घरान येता, ते तुका येवन मॅंग मारता, ताका बरें दिसता येयलें म्हणून. ओके, आनी प्रत्येक फावटी आपले आई बाबा ताई कोण आसा ते भायल्यान येयल्या उपरांत ते हॅप्पी जाता ते येयले म्हणून. आनी आमी एक मिस्टेक करता. प्रत्येक फावटी येताना आमी कितें तरी वस्तू घेवन येता, चॉकलेट घेवन येता आनी कितें घेवन येता. आनी एक दीस असो येता की जेन्ना आमी घरा येता ते आमची पर्स सोदता कितें हाडलें. सो नॅचरल कितें आसलें तांकां, इमोशन्स आसले न्ही, आनी आमी कितें केलें तांकां मटेरियल कडेन ट्रान्सफर केलें. सो म्हाका अशें दिसता हे बारीक बारीक गोश्टी जर आमी लक्षात घेतले, तेच्या साठी व्हडली सायकॅट्री सायकॉलॉजी वाचपाची गरज ना. आमी जर आमचे पूर्व आयुश्य पळयलें,
ह्याच्या पयलींच्या पिळग्यांचे जर हे पळयलें जाल्यार आमच्या लक्षात येतलें की खुबशे गोष्टी हे आसा की ते आमी करून इम्प्रूव करूं शकता, आमची मेंटल हेल्थ इम्प्रूव करूं शकता, आमचो रेजिलियन्स डेव्हलप कसो करप, आमची इमोशनल इंटेलिजन्स कसो डेव्हलप करप. इमोशनल इंटेलिजन्सा विशयी आमी खूपच नेग्लेक्ट करता अशें म्हाका दिसता. से फॉर एक्झाम्पल तेचे 4 कंपोनंट आसा मेनली. म्हाका कितें फील जाता हें म्हाका आर्टिक्युलेट करूंक येता काय, वेदर आय एम फिलींग सॅड, वेदर आय एम फिलींग एनॉयड, वेदर आय एम फिलींग इरिटेटेड, एक्झॅक्टली म्हाका कळटा काय. समटायम्स म्हणजे उदाहरण सांगता, आमी खूब फावटी हर्ट जाता आनी आमचें एक्सप्रेशन एंगर आसता. आमकां दिसता आमी बेजार जाल्या, पण एक्चुअली आमी दुखावले गेल्या. दुखावले जावप हे डिफरंट आनी एंगर इज डिफरंट, हर्ट इज डिफरंट, एंगर इज डिफरंट. सो हे आमकां आयडेंटिफाय करपाक येवप. दिस इज वन कंपोनंट. सेकंड कंपोनंट विच इज इम्पॉर्टंट ते म्हटल्यार आमकां जे इमोशन हें जाता ते हँडल करपाक. म्हणजे हेल्थी वेज सुद्दां असतात. ओके, एंगर येवप तुमकां एंगरच येवपाक जायना, तुमकां एन्झायटीज येवपाक जायना अशें हांव म्हणूंक शकना. दॅट इज नॉनसेन्स. ओके, आमकां सगळे इमोशन आसतले, येतले, पण ते हेल्थी लेवली पर्यंत आमी कशें दवरतले, सो ते हँडल कशें करतले हें आमकां भुरग्यांकाय शिकोवचें पडटलें आनी आमकां स्वताकय शिकचें पडटलें. थर्ड कंपोनंट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, आमकां कोण मनीस मेळटा, सो वॉट इज हिज इमोशन ते आमकां आयडेंटिफाय करपाक येवप. ते फेशियल एक्सप्रेशन हे आतां ह्या दिसांनी दिसता की आमी मोबायलार एकमेकाक विश करता आनी स्मायली धाडटा. वेन वी आर सेंडिंग स्मायली, आमी आमच्या तोंडार स्मायल नासता न्ही. ओके, सो वी आर लुजींग दॅट कॅपॅसिटी अशें म्हाका केन्ना केन्ना दिसता. ओके, सो आयडेंटिफाय करपाक येवप दुसऱ्या मनशाक कितें दिसता तें, आनी दुसऱ्या मनशाक असो एप्रोप्रिएट रिस्पॉन्स आमकां दिवपाक येवप की तोय हर्ट जावचो ना आनी आमकांय प्रॉब्लेम जावचो. सो दीज आर 4 कंपोनंट्स. आनी 5वो कंपोनंट इमोशनल इंटेलिजन्साचो आसा तो म्हटल्यार एम्पथायज करपाक येवप. दुसऱ्याच्या जाग्यार स्वताक चिंतून ताका कितें दिसत आसतलें हें पळोवपाक येवप. म्हाका अशें दिसता की हे गोश्टी इम्पॉर्टंट आसा. सो ही गोश्टी आमी भुरग्यांक कशें शिकयतले. सो मोटिवेशन आमकां इंटरनल जाय अशें म्हाका दिसता. कॅरी ऑन विथ दॅट क्वेश्चन की लायक भुरग्यांकूय ते कळपाक जाय की इंटरनल हे कशें दिसता. पूण म्हणजे तांचे आतां सद्या इवन कार्टून्स ऑर अशें कितें आसा विच तांकां अशें खूब जाण अशें आसा की जेवता आसतना तांच्या मुखार एक कार्टून कितें दवरता आनी ते कार्टून दे आर नॉट ऑलवेज अशें स्लो ऑर हे कितें, म्हणजे दे आर समटायम्स अशें ओवर स्टिम्युलेटींग कायंड ऑफ. बिकॉज एक खंय तरी पोस्ट वाचिल्लो हांवें की दिस कार्टून्स विच आर शोन नाव दे आर हॅव्हिंग सम एडवर्स इफेक्ट. सो त्या तरेन जर स्टार्टिंगच्यान अशें कितें दाखयलें जाल्यार इन फ्युचर इफेक्ट जातलो तांकां, लायक देअर मेंटल हेल्थ विल बी अफेक्टेड. येस, म्हाका अशें दिसता की दीस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तुमकां जर इन्स्ट्रुमेंट रिप्लेस करपाक जाय तर यू कॅनॉट रिप्लेस इन्स्ट्रुमेंट विथ अनदर इन्स्ट्रुमेंट, यू हॅव टू रिप्लेस इट विथ ह्युमन बीइंग. म्हाका अशें दिसता पहिली 5 वर्सां भुरग्यांक मोबायलाची गरजच ना. एक्चुअली आमी पेरेंट्स आमचो टायमपास करपाक म्हणून आमचो टायम जो भुरग्यांक दिवपाक जाय तो आमी दिना. ओके, पूर्वीच्या तुलनेत आमचे लायफ इजी जाल्लें आसा, रायट. आमच्या कडेन मिक्सर आसा, आमच्या कडेन चूल ना, आमच्या कडेन गॅस आसा, आमच्या कडेन फ्रीज आसा, हे सगळ्या गोश्टींतून आमचो टायम वाचता. पण हो वाचलेलो टायम आमी कशा प्रकारे इफेक्टिवली उपयोग करतले हे आमी केन्ना चिंतूंक ना. आनी जाता कशें की भुरग्यांक तुमी पहिली 5 वर्सां तेंच्या डेव्हलपमेंटाची इमोशनल डेव्हलपमेंट हें पळयलें जाल्यार व्हेरी इम्पॉर्टंट ते एज आसा. आनी त्या एजीक भुरगीं खूब कितें शिकता आनी तेन्ना तुमी जर तेंच्या मुखार कितें तरी स्टिम्युलस म्हणून दवरलें, म्हणजे म्हाज्या ल्हानपणी म्हाजी आई म्हाका जेवण बरवतना कशें करी, हो कावचो घास, हो चिवचो घास अशें म्हणून शिकयताली. ओके, पण आतां भुरग्यांक तुमी कितें दाखयतात आनी तेंच्या तोंडांत घालतात. ओके, सो यू आर नॉट ह्युमन जे कॉन्टॅक्ट आसा तो तुमी तांकां दिना. जर तेच्या उपरांत 10व्या वर्सा ते भुरगे जर एडिक्ट जाले खंयच्या तरी इन्स्ट्रुमेंट, जर तुमी टायम दिवंक शकले ना, भुरगे कितलो टायम वाट पळयतले. 5वें 6वें 7वें वर्स, 8व्या वर्साच्या उपरांत ते आपले फायंड आउट करते. तुमी टायम दिना, द चायल्ड विल फायंड आउट अनदर कितें हें आसा तें, म्हणजे ताका पर्याय म्हणून ते सोदतले. आनी त्याच्यासाठी आवश्यक आसा की आमी भुरग्यांकडे उलोवप, भुरग्यांक क्वॉलिटी टायम दिवप. तेंनी खेळोंक सांगले जाल्यार तेंच्या वांगडा खेळप, तांकां गोश्टी सांगप. ओके, तेंच्या वांगडा गाणी म्हणप, हे सगळ्यो गोश्टी आमी जर करूंक शकले. आनी म्हाका अशें दिसता की
हे आम्ही काम म्हणून करप ना. दिस इज आवर डेव्हलपमेंट ऑल्सो. म्हटल्यार पेरेंट सुद्धा हे शिकपाची गजाल आसा न्ही, पेरेंटिंग ही शिकपाची गजाल आसा. म्हणजे ते आमकां ऑटोमॅटीक मेळटा अशें ना. सो त्याच्यातही एक आनंद आसा, आमची पर्सनॅलिटी डेव्हलप जाता. भुरग्यांकडे आमी रिलेट करत आसतना वी ऑल्सो गेट इम्प्रूव्ड, म्हणजे आमची मेंटल हेल्थय इम्प्रूव्ह जाता. म्हटल्यार सादो सोपो म्हणटा की आमी जेन्ना भुरगीं पळयता आनी तेंचे निरागस हास्य पळयता आमकां बरें दिसता न्ही. दॅट इम्प्रूव्ज अवर मेंटल हेल्थ. सो अशा दृश्टीन आमी जर हें पळयलें, आनी हेंय आसा की जेंची मॅरीड मनीस आसा, ताका भुरगीं आसा, सो तेचो रेजिलियन्स वाडटा. इवन इफ यू सी दी सुसायड प्रोफायल, सो मॅरीड मनशाक सुसायड कमी आसता, जेका भुरगीं आसा तेंचे सुसायड रेट कमी आसा. ओके, बिकॉज यू आर हॅव्हिंग इमोशनल बॉन्ड. सो भुरग्यांसाठीच तुमी आसाचें अशें न्ही, तुमच्यासाठीय भुरगीं आसात. सो हें इम्पॉर्टंट आमी समजून घेवपाक जाय अशें म्हाका दिसता. त्याच क्वेश्चनाक की जोडून की पेरेंट्साची मेंटल हेल्थ भुरग्यां खातीर पेरेंट्स बींग मेंटली हेल्दी कितले फायदेशीर आसतले त्या भुरग्यां खातीर? ऑब्वियसली, पण सगळ्या गोष्टीक आमी अशें म्हणूंक शकना अशें जावपाकच जाय. बिकॉज इन पॉप्युलेशन आतां मेरेन आमी मेंटल हेल्था विशयी उलयल्ले, बट देर इज समथींग कॉल्ड एज मेंटल इलनेस. ओके, सो ते आमी समजून घेवया. 1% ऑफ द पॉप्युलेशन इज हॅव्हिंग सिव्हियर मेंटल इलनेस. ओके, जनरल पॉप्युलेशनात 1% लोक असे आसात, जनरल पॉप्युलेशन, नॉट टॉकिंग अबाउट ओपीडी, ओके, की जांकां सिव्हियर मेंटल डिसऑर्डर आसा. 10% ऑफ द पॉप्युलेशन इज हॅव्हिंग कॉमन मेंटल डिसऑर्डर, एन्झायटी, डिप्रेशन आसा. आता हे आमी इलनेस केन्ना म्हणटा? सगळे जे इमोशन्स किंवा सगळे जे परसेप्शन्स हे आसा हे प्रत्येक मनशाक जाता. ओके, डिप्रेस तुकाय दिसतले, म्हाकाय दिसतले. वेन वी लूज समथींग वी फील डिप्रेस. आमकां खंय तरी परफॉर्म करपाचें आसता, वी फील एंग्शियस. सो एन्झायटी सिम्पटम, डिप्रेशन सिम्पटम हे आमच्याक दिसले म्हणजे आमच्या दुयेंस आसा अशें न्ही. जर डिप्रेसिव्ह सिम्पटम्स 2 वीक उरता कंटिन्युअस, ओके, किंवा एन्झायटी सिम्पटम्स 2 वीक उरता, ओके, ते इंटरफियर करता माझ्या डे टू डे लायफाक, मे बी फॅमिली लाईफ, मे बी ऑक्युपेशनल लाईफ, मे बी अकॅडमिक लाईफ. जर ते इंटरफियर करता, then we are having that illness, then we need treatment. ओके, एक गोष्ट हांव हांगाय सांगूंक सोदता की मानसीक म्हटल्यार ऐच्छिक न्ही. ओके, म्हणजे तुमकां खूब फावटी डॉक्टर सांगता हे तुमचे मानसीक आसा, हेचो अर्थ तुमच्या हातात आसा अशेंय न्ही ते. ओके, फॉर एक्झाम्पल तुमकां सपोज तुमी केन्ना 4 लोकांत वचून भाशण दिवंक ना, तुमच्या काळजात कळ करता न्ही थंय गेल्या उपरांत. लोक म्हणटा, कोणें सांगता ते तुमचे मानसीक आसा, पण मानसीक असले तरी ते कंट्रोलात ना न्ही. उबे रावले आपल्याक ऑटोमॅटिक स्टार्ट जाता. सो आमी हे समजून घेवपाक जाय की मानसीक नसले तरी ते वॉलंटरी पण ना, आणि त्याच्यासाठी आमकां सिस्टमॅटिक हेल्प घेवपाची गरज आसा. सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन जे म्हटलें त्याच्यासाठी सायकोथेरपी घेवपाची गरज आसा. आमचे थॉट चेंज करपाची गरज आसा. आता हे पण जशें आमचे बॉडी आसा, बॉडी बिल्डिंग करपाक जाय. एक दीस एक्सरसाइज करून जायना न्ही. जशें मेंटली आमकां वेगळ्या प्रकारे हे करपाचें जाल्यार सायकोथेरपीचे सेशन आसा, रिपिटेड सेशन घेवचे पडटात. त्याच्या वयल्यान आमी आमचे थिंकींग मागीर स्लोली चेंज जाता. देन अवर बिहेवियर अँड ऑल अदर थिंग्स इम्प्रूव्ह जाता. सो तुजो जो प्रश्न आसलो की पेरेंट्सांच्यात हें आसात, जाल्यार पेरेंट्सांनी त्याच्यासाठी हेल्प घेवप, आपणाक स्वताक करेक्टिव्ह मेजर वापरप आनी होय मेसेज दिवप. जर म्हाज्याकडून सपोज प्रत्येक मनीस प्रमादशील आसता, चुका करता. भुरग्यांच्या फुड्यात माझे चुकले हे सांगप. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. भुरग्यांका तुम्ही सांगले ना तरी तांकां कळटा न्ही, पण तुम्ही कन्फेस केले त्या टायमार माझे इमोशन माझ्या हातात उरोवंक ना, सॉरी. भुरगीं खूब कनेक्ट जातात तुमच्या कडेन. ओके, सो म्हाका अशें दिसता की मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करपाचीच, म्हणजे पेरेंट्सांनी हे प्रयत्न करपाचे. पण ना जाले तरी सुद्धा एक्सप्रेस करप की मिस्टेक झाली, हे एक्सप्रेस करप आणि सॉरी म्हणप हे इम्पॉर्टंट आसा अशें म्हाका दिसता. कितें मातशें जालें की मातसो जर आयलो आमी रोखडी डॉक्टरा कडेन वयता. पण मेंटल हेल्थ विशय म्हणजे कितें अशें आमकां दिसलें, मातसो भंय दिसलो और मातसो एन्झायटी जालें, आय एम नॉट श्योर इफ आय एम युजींग प्रॉपर टर्म्स, पूण जर अशें जालें आमकां तर आमी रोखडी कितें उलोवपाक वचना कोणा कडेन, लायक आमी रोखडी कोणाक सांगपाक वचना की बाबा अशें आमकां दिसता. सो त्या खातीर would like raising awareness about mental health help in that? म्हाका अशें दिसता की प्रत्येक मनशाक 1-2 फ्रेंड तरी आसतात जेच्या कडेन सेफ आमी उलोवंक शकता.
ओके, नॉट नेसेसरी आमी जेन्ना इमोशनली डिस्टर्ब जाता तेन्ना आमकां स्पेशलिस्टच सोदपाक जाय. ओके, नॉट ईच अँड एवरी पर्सन इज रिक्वायर्ड, म्हणजे ताका स्पेशलिस्टाची हें जाय अशें ना, पण आमकां अशें स्पेस जाय जंय आमकां कोण तरी आयकून घेता. ओके, आनी आमी स्वताय लोकांसाठी स्पेस दिवपाक जाय जंय आमी अनकंडिशनली कोणाक आयकून घेतले. ओके, आमचे फ्रेंड आसतले जेंकां शेअर करपाचें आसा, तर ही स्पेस तयार करप ही खूप इम्पॉर्टंट. उपदेश दिवपाची गरज ना. सपोज कोण तरी तुमच्या कडेन येता, आपलो प्रॉब्लेम शेअर करता, ताका कोण तरी ऐकून घेणारो जाय. सो हे एक इम्पॉर्टंट. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आसा की दुसऱ्याच्या प्रॉब्लेमाचें शुल्लकीकरण करप ना. ट्रिवियलायझेशन आमी हें करता न्ही, हें कितें, देन दॅट पर्सन वील नॉट शेअर विथ यू. एखादी गोष्ट म्हाज्यासाठी इम्पॉर्टंट दिसता ती तुका दिसची ना, तुका इम्पॉर्टंट दिसता ती म्हाका दिसची ना. ओके, सो आमचे इंटरनल व्हॅल्यू आमी ताका असायन केल्ले आसा. वी कॅनॉट सिम्पली रिजेक्ट इट. सो इम्पॉर्टंट गोष्ट आमी कोणाक आयकून घेवप, ऍक्टिव्हली आयकून घेवप, म्हणजे त्याच्या एम्पथायज करून आयकून घेवप, आणि त्याची ताका जी पेन जाता ती एक्नॉलेज करप. आय कॅन अंडरस्टँड युअर पेन हे म्हटल्या उपरांत बरोच रिलीफ लोकांक मेळटा. ते कॉन्फिडेन्शियल दवरप, ते रिजेक्ट करप ना. आणि घडये अशें जावंक शकता तुम्ही जर त्याच्यातून सिमिलर सिच्युएशनातून गेल्या उपरांत तुम्ही कितें करून पळयले ते तुम्ही शेअर करूंक शकतात. म्हणजे कशें आता व्हेंटिलेट केले तरी इम्प्रुवमेंट दिसता, किंवा तुम्ही एखादो प्रॉब्लेम सॉल्व करताना जे स्ट्रॅटेजी यूज केले ते शेअर करूंक शकतात. नॉट नेसेसरी यू हॅव टू इम्पोज दोज थिंग्स. तुम्ही तांकां फक्त शेअर करप हे म्हाका दिसता इम्पॉर्टंट आसा. सो तशी स्पेस आमी स्वतासाठी क्रिएट करप आणि दुसऱ्यांसाठी क्रिएट करप अशें म्हाका दिसता. सो ताकाच की आम्ही सुसाइड आणि ते सगळे असे खूप ऐकता ह्या दिसांनी, आणि इट इज नॉट लायक की ते पयलीं नाशिल्लें ऑर समथींग, पण पयलीं आमकां म्हणजे पयलीं कोण अशी उलोवनाशिल्ले. सो इवन जेन्ना आमी समवन ओल्डर टूज आमी तांकां जेन्ना सांगता की अशें दिसता म्हाका, आय एम फिलिंग एन्शियस, तांचो पयलो रिएक्शन आसता की आमच्या वेळार कितें अशें नाशिल्लें, तुमकांच अशें कितें जाता. सो त्यांच्या मदीं अवेअरनेस कसो क्रिएट करपाक मेळटा आमकां. एक आसा, जर तूं सुसायड म्हणटा तर एवरी थ्रेट ऑफ सुसायड शूड बी टेकन सिरियसली. ओके, खूप फावटी लोकांक अशें दिसता की ते सांगता म्हणजे करचें ना. इट्स अ प्ली फॉर हेल्प. ओके, तेंचेय आमी समजून, म्हणजे ज्या मनशाक अशें हें जाता ताका आमी समजून घेवपाक जाय दॅट पेन इज व्हेरी सिवियर. इमोशनल पेन ओंड जाली ते आमकां दाखोवंक येता, पण इमोशनल पेन आमकां दाखोवंक येना. सो एवरी टायम ते आमी सिरियसली घेवपाक जाय. कोणी तरी ते आयकोंक आसा तेचे हे, ताका स्पेस मेळपाक जाय. हो ताका होप दिवपाक जाय की इमोशन केन्नाच कायम तीच उरना. आमच्या लायफाक सॅडनेस, एक्स्ट्रीम एंगर अशें येवन गेल्ले आसता, पूण ते कांय उरना न्ही. पण जेन्ना आमी इमोशनली ओवरलोडन आसता तेन्ना आमकां दिसता हे अशेंच उरतलें. तेन्ना कोण तरी जाय पडटा की जो होप दीत की हे दीस वयतले, आणि वयतात इमोशनली. म्हणजे तुमचो प्रॉब्लेम सुटलो ना तरी सुद्धा तुमची इमोशन स्लोली विथ टायम इम्प्रूव जाता. पण जो होप दिवपी मनीस आसूंक जाय. पयलीं अशें नासले, आतां तशें आसा. जशें हांवें म्हटलें की पयलींचे सिच्युएशन डिफरंट आसलें, आयचे सिच्युएशन डिफरंट. एक एग्जाम्पल घेवया की पयलीं 100 वर्सां पयलीं भुरग्याच्या फुड्यांत ऑक्युपेशन म्हणून कितें आसलें, शेती रिलेटेड. मॅक्झिमम लोक एग्रीकल्चर रिलेटेड नोकऱ्यो. आज भुरग्यांक जर हें करपाचें आसा जाल्यार तेच्या फुड्यान एन नंबर ऑफ थिंग्स आसा. सो चूज करपाक सुद्दां एक चॅलेंज जाल्लें आसा न्ही. पयलींचे लोक सांगताले तशें 14-15 वर्साचो जालो काय सेल्फ सफिशियंट जातालो. आयज आमी 25 वर्साचे जाली तरी आमी डिपेंडंट आसा. दॅट इंडिव्हिज्युअल इज नॉट रिस्पॉन्सिबल. द सिच्युएशन डिफरंट जाल्या न्ही. सो आमी हे समजून घेवपाक, आणि ते सिनियर म्हणजे म्हाजी जी पिढी आसा किंवा म्हाज्यापेक्षा जरा व्हडली पिढी आसा तेणी हे समजून घेवपाची गरज आसा की आमच्या फुड्यांतले चॅलेंजेस, आमकां मेळलेले बालपण आणि आतांच्या भुरग्यांच्या फुड्यांतले चॅलेंजेस हे डिफरंट आसा. आणि ताका लागून म्हणजे चॉयस करण्या पासून बरेच गोष्टी आसा. तुमकां एकच गोष्ट आसा तुमच्या फुड्यांत, तुमकां टेन्शन येना. पण 10 गोष्टीतून हे सिंपल सांगता, तुम्ही खंयच्या तरी दुकानात गेले आणि तुमकां सगळेच जर बरेच सांगूंक लागले, ड्रेस खरेदी करता जाल्यार डिफिकल्ट जाता न्ही. पण तुका चॉयसच नसलो, होच एक घेवपाचो, देन यू आर नॉट हॅव्हिंग एनी टेन्शन. नाजाल्यार दुसरे सिलेक्ट केले आणि घरा कडेन गेल्या उपरांत तो रॉंग जालो तर अशें जाता न्ही. सो हे चॅलेंजीस पयलीं नासले, हे लोकां कडेन उलोवप. म्हाका अशें दिसता की हे उलोवप, आनी म्हाका
टर्मिनॉलॉजीत उलोवपाक जाय अशी गरज दिसना. म्हणजे वेदर इट डिप्रेशन, एन्झायटी, वॉट एव्हर यू आर फिलिंग तेच एक्सप्रेस करा न्ही. म्हटल्यार हे गोष्टी नेहमीच्या भाषेत आम्ही जी भाषा जी वापरतात त्या भाषेत एक्सप्रेस करप, आणि हे आसा प्रॉब्लेम हे ऍक्सेप्ट करप हे इम्पॉर्टंट. प्रॉब्लेम आसा हेचो अर्थ जीवन सदांच दुखी उरतले अशेंय ना. प्रॉब्लेमा वांगडा जगोवंकय आमी शिकता, आणि ती शिकण्याची प्रक्रिया आसा. आमचो रेझिलियन्सय वाडोवंक शकता. म्हणजे आमच्या सपोज एखाद्या मनशाच्या जिवनात कांयच येवंक ना आणि सडनली ताका 15 वर्सां प्रॉब्लेम येयला, जाल्यार ही गेट फंबल. पण ताका ल्हानपणा अनेक गोष्टी येयन जाल्यार तर रेझिलियन्स डेव्हलप जाता. इट्स लायक इम्युनिटी. म्हणजे आमकां जर सर्दी केन्नाच जाली ना आणि पहिल्या फावटी इन्फेक्शन जालें जाल्यार अँटीबॉडीज आमच्या शरिरात तयार नसतात न्ही फायट करपाक. सो लायकवायज स्मॉल स्मॉल चॅलेंजेस आर रिक्वायर्ड टू डेव्हलप रेझिलियन्स. सो दुसऱ्या वाटेन आमी हेचे पॉझिटिव्हय घेवंक शकता की आमी आमचो रेझिलियन्स डेव्हलप करण्यासाठी म्हणून सिच्युएशनाचे कडे पळोवंक शकता. सगळे हे करपाक की तुमकां इफ तुमी आमच्या पिढीक ऑर कन्सिडरिंग आतां आमची पिढी वॉटेवर यूथ आसा, सो आमच्या पिढीक तुमी जर बुक्स ऑर मुवीज ऑर बिकॉज आमी खुबशे जाणां आमी मुवीजूच पळयता, बुक्स चड वाचना, बट बुक्स ऑर मुवीज जर तुमी सजेस्ट करपाक शकतले विच वील हेल्प आमच्या भितर मेंटल हेल्थचो अवेरनेस रेज करपाक, जाल्यार तुमच्या कडेन कितें सजेशन्स आसतली? उदून हांवें म्हटलें विक्टर फ्रँकलचे बूक मॅन्स सर्च फॉर मिनींग हे एक बूक म्हाका दिसता प्रत्येकान वाचूंक जाय. दुसरें म्हाका दिसता की अल्बर्ट एलिसाचे बूक आसा हाऊ टू बिहेव विथ ए न्युरोटीक म्हणून. दिस इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग बूक, ते हे करूंक शकता. तिसरें म्हाका दिसता की एरिक बर्न चे बूक आसा ट्रान्झॅक्शनल एनालिसीस. ते ट्रान्झॅक्शन एनालिसीस पयलीं वाचच्या पयलीं थॉमस हॅरिसाचे एक बूक आसा आय एम ओके यू आर ओके. व्हेरी इंटरेस्टिंग बूक. ते आमी वाचपाचें अशें म्हाका दिसता. आणि चौथे म्हाका दिसता ते एरिक फ्रॉमचे आर्ट ऑफ लव्हिंग हे एक बुक. ही डिफरंट आस्पेक्ट ऑफ मेंटल हेल्थ ते आमच्या मुखार दवरता. सो ते वाचपाचें अशें म्हाका दिसता. आणि तुम्ही आता इतले सगळे आमचे मेंटल हेल्थ अवेअरनेस आणि ते सगळे विषया बद्दल तुम्ही उलयले, पण अकॉर्डिंग टू यू तुमकां मेंटल हेल्थ तुम्ही कशी डिफायन करता? तुमची मेंटल हेल्थ ऑर इन जनरल मेंटल हेल्थ बरी उरपा खातीर तुम्ही मेंटल हेल्थाक कशी डिफायन करता? हांव डेफिनेशनच वचचें नको. आमी डे टू डे लायफ आमचे एन्जॉय करता काय ना हे व्हेरी सिंपल. ओके, आमचे प्रॉब्लेम बारीक बारीक येता, ते प्रॉब्लेम आमी घेवन बसना. वी मे गेट अनॉयड, वी मे गेट एंग्री, बट विदीन सम मिनिट्स आमी ते पुन्हा नॉर्मलायज जाता. ओके, देन आवर मेंटल हेल्थ इज बरी आसा अशें तेचो अर्थ जालो. सो आमकां डे टू डे लायफ एन्जॉय करपाक येवप हे म्हाका दिसता हे इम्पॉर्टंट. आणि प्रत्येक दिवस नवीन आसता. प्रत्येक दिवसाच्या सकाळी नवीन कितें तरी आमी अनुभव घेतले. प्रॉब्लेम सुद्धा एक अनुभव आसा न्ही. प्रॉब्लेमातून गेल्या उपरांतय आमकां स्टोरी केन्ना सांगूंक मेळटले? जर म्हणजे स्मूथ सगळें बरें चल्लें जाल्यार आमी कितें स्टोरी सांगतले? प्रॉब्लेमातून गेल्या उपरांत आमच्या कडेन कितें तरी स्टोरी आसता न्ही. म्हाका दिसता ते आमी चिंतपाक जाय. एक अल्कोहॉलिक एनॉनिमस नावाची एक संस्था आसा जी अल्कोहॉल डिपेंडंट सिंड्रोम मनशांसाठी काम करता. त्यांची एक सेरेनिटी प्रेयर म्हणून आसा. त्याचे सेंटेन्स मराठीत ते अशें आसा, जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. आणि सगळ्यात महत्वाचे आसा, मज काय शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी दे वराया. ओके, म्हणजे जे टाळणे अशक्य, माझ्या लाईफात जे टाळूंक शकना, हांव प्रॉब्लेम टाळूंक शकना, जाल्यार ते सहन करण्याची ताकद म्हज्यात येवं न्ही. आणि जे शक्य साध्य प्रयत्न केला ते साध्य जातले, ते करण्याचे म्हणजे डिटर्मिनेशन येवं नये. ओके, आणि सगळ्यात महत्वाचे म्हटल्यार माझ्या हातात कितें आसा, माझ्या हातात कितें ना, हे म्हाका सजमवंक जाय. हेची पॉवर म्हज्यात येवं नये. सो लायक लास्ट फायनल क्वेश्चन की तुम्ही जर आमकां कितें मेंटल हेल्थ विशीं ऑर अबाउट कीपिंग आवर मेंटल हेल्थ सेफ इन आवर सिच्युएशन विच इज गिवन, सो त्या खातीर तुम्ही आमकां कितें एडवायस दिवपाक तुम्ही कितें सांगतली आमकां? आमी काही टेक्नीक यूज करूंक शकता. ओके, एक आमचे दीस जो आसा तो स्ट्रक्चर आमी
दीस कसो करूंक शकता. म्हणजे त्याचे स्ट्रक्चर सकाळी इतल्या वाजता उठतले, मागीर इतले हें करतले, कामार इतल्यार वचपाचें, इव्हिनिंग इतल्यार परती येतले, मागीर त्याच्या उपरांत कितें, हेचें एक स्ट्रक्चर आसूंक जाय. आमी वेग दवरले जाल्यार वेग गोश्टीचें सदांच टेन्शन आसता, सो ताका एक स्ट्रक्चर आसूंक जाय. दुसरें म्हाका अशें दिसता की फिजिकल एक्सरसाइज तुम्ही दुसरें कांय केलें ना तरी 40 मिनिट्स वॉकिंग केलें, ओके, ब्रिस्क वॉकिंग, that gives mental health सुद्धा इम्प्रूव्ह करता. फिजिकल हेल्थ करतात बट मेंटल, बिकॉज एक्सरसाइज कॉजेस सिक्रेशन ऑफ एंडोर्फिन इन युअर ब्रेन विच इज हॅपीनेस हार्मोन. दुसरें म्हाका दिसता की तुम्ही मेडिटेशन रेग्युलर एक 10 मिनिट्स मेडिटेशन म्हटल्यार प्रेझेंट टेन्सात रावप. मेडिटेशनात बाकी कांयच करपाचें नसता, पण परती आमच्या मनात जे विचार येतात ते पयस दवरप आत्ता ह्या क्षणात. त्याच्यासाठी एखादो मंत्रासारखो शब्द तुम्ही घेवंक शकतात, नाजाल्यार एखादो देवाचो फोटो मूर्ती दोळ्यासमोर हें करूंक शकतात, किंवा तुमचे ब्रीथ तुम्ही श्वास घेतात त्याच्यावर फोकस करूंक शकतात आणि मन जितले पयस वचत त्या परती त्याच्यावरच हाडप. ओके, आणि अशें एक 10 मिनटाची प्रॅक्टीस करप, प्रेझेंट टेन्सात शिकपाची, मेडिटेशन, ब्रिथींग एक्सरसाइज आसा, प्राणायाम जेंका म्हणटा, सिंपल अल्टरनेट नॉस्ट्रल ब्रिथींग, अनुलोम विलोम, ओके, एक 10 पावटी, डीप ब्रिथींग एक 10 पावटी, बॅलोज ब्रिथींग कपालभाती जेका म्हणतात ते फ्रॅक्शन ह्याच्यात हे म्हणतात डायफ्रॅमॅटिक ब्रिथींग एक 30 सेकंड, ओके, रिलॅक्सेशन शवासन जेका म्हणतात ताका जॅकॉब्सन प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन पण म्हणतात, ओके, एक 15 to 20 मिनिट्स. हे आम्ही जर रेग्युलर केले आणि आमकां डिवोटच करपाचें आसा मेंटल हेल्थ आमची इम्प्रूव्ह करपाक, सो दीज टेक्निक्स हेल्प्स. आणि त्याच्यात म्हणजे ह्या वेग सांगिना, एक्सपेरिमेंट जाल्ले आसा. जॅकॉब्सन प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन जे आसा ते प्रूव्ड आसा की तुमचे जे इम्युनिटी रिलेटेड सेल्स आसात ते सुद्धा इम्प्रूव्ह जातात. ओके, सो हे जर आम्ही प्रॅक्टीस केले, कशें आसा, दीज टेक्निक्स आर व्हेरी सिंपल बट मोस्ट डिफिकल्ट टू प्रॅक्टीस. तुम्ही मेडिटेशन करपाक बसले न्ही काय तुमकां खंय तरी खाज येवपाक लागतली. ओके, तुमकां खंय तरी दिसतलें हेच्यापेक्षा इम्पॉर्टंट गोष्टी आसा, कित्याक आपण बेश्टे बसून रावल्या अशें दिसतलें. ओके, बट पेशंटली जर आमी ते करत रावले, ओके, नीड आमची गरज आसा म्हणून, देन आवर मेंटल हेल्थ विल इम्प्रूव्ह. थँक्यू डॉक्टर. तुम्ही मेंटल हेल्थ आणि आमची मेंटल हेल्थची काळजी कशी घेवपाची ह्याच्याबद्दल खूप माहिती दिली. असेच व्हिडिओज आम्ही तुमच्या मुखार घेऊन येतली, त्या खातीर पळयत रावात द व्हॉइस फॉर गोय. The Voice for Goy.